राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणाऱ्या पद्धतींचा आढावा घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणाऱ्या एकूण 3 पद्धती सांगितल्या जातात. त्यापैकी पहिली पद्धती म्हणजे उत्पादन पद्धती, दुसरी उत्पन्न पद्धती आणि तिसरी खर्च पद्धती. या तिन्ही पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली असता ती सारखीच आली पाहिजे. आता या तिन्ही पद्धतींचा आपण सविस्तर अशा पद्धतीने आढावा घेणार असल्यामुळं आजच्या या तासिकेमध्ये आपण उत्पादन पद्धतीचा विचार करणार आहोत. या पद्धतीवर सविस्तर अशा पद्धतीने आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, उत्पादन पद्धती ही मालसाठा पद्धती किंवा मूल्यवर्धित पद्धती म्हणूनही ओळखली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना या पद्धतीमध्ये उत्पादनावरती लक्ष केंद्रित केलं जातं. अर्थव्यवस्थेची शेती, खाणकाम, मासेमारी, बांधकाम, कारखानदारी, व्यापार, वाहतूक व दळणवळण, वाणिज्य आणि इतर सेवांमध्ये विभागणी केली जाते. आणि एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं दुहेरी मापन टाळण्यासाठी या पद्धतीत 2 पर्यायी पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे अंतिम वस्तू पद्धती. आता अंतिम वस्तू पद्धती जाणून घेण्याच्या अगोदर प्रथमतः आपण अंतिम वस्तू कशाला म्हणायचं हे पाहूया. तर बघा, अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात, त्या वस्तूंना अंतिम वस्तू असं म्हणायचं. तर या पद्धतीनुसार प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. आणि या सर्व क्षेत्रामधून एका वर्षाच्या आत अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार मूल्य काढलं जातं आणि त्यांची बेरीज केली जाते. आता या पद्धतीनं अंतिम वस्तू आणि सेवांची गणना करत असताना मध्यम वस्तू आणि सेवांची गणना या ठिकाणी केलं जात नाही. त्यांचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जात नाही, कारण अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्येच मध्यम वस्तू आणि सेवांच्या किमतीचा हा समावेश झालेला असतो. आणि त्यामुळं केवळ या पद्धतीमध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचीच गणना केली जाते. तर बघा, अंतिम वस्तू पद्धतीमध्ये नेमकी कशी गणना केली जाते किंवा ही पद्धती नेमकी कशी आहे हे आपण एका उदाहरणाच्या साहाय्यानं समजून घेऊया. आता बघा, कापडाच्या किमतीमध्ये सूत आणि कापसाच्या किमतीचा अंतर्भाव असतो. आणि त्यामुळं द्विमापन टाळण्यासाठी कापूस आणि सूत हे मध्यम वस्तू असल्यामुळं या वस्तूंच्या किमती वगळल्या जातात
कारण या वस्तूंच्या किमती ह्या कापडाच्या किमतीमध्ये ह्या अंतर्भूत असतात. तर अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य हे काढून त्या मूल्यांची बेरीज केली जाते आणि अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाची ही गणना केली जाते. यानंतर जी दुसरी पद्धत सांगितली जाते त्याला मूल्यवर्धित पद्धती असं म्हटलं जातं. आता मूल्यवर्धित पद्धती म्हणजे काय? बघा, कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत वस्तूची निर्मिती होत असताना या वस्तूच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तूच्या किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ते केवळ वाढ झालेल्या किमतींची बेरीज केली जाते. प्रत्येक टप्प्यावरती जेवढी वाढ झालेली आहे त्या वाढ झालेल्या किमतींची बेरीज केली जाते आणि त्यानुसार वर्धित मूल्य काढलं जातं. या वर्धित मूल्य पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही नेमकी कशी केली जाते याच्या संदर्भामध्ये आपण एक उदाहरण पाहूया. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला एक तक्ता दिसत असेल. या तक्त्यामध्ये कापसापासून तयार शर्ट पर्यंत उत्पादनाच्या या 4 प्रक्रिया गृहीत धरलेल्या आहेत. आता वर्धित मूल्य पद्धतीमध्ये प्रत्येक टप्प्यावरती त्या वस्तूच्या मूल्यामध्ये कशी वाढ होते आणि ती वाढ कशी मोजली जाते हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, उत्पादनाच्या पहिल्या पायरीवरती कापूस हा पहिल्या कॉलम मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. या कापसाचं बाजार मूल्य हे 150 रुपये दर्शविण्यात आलेलं आहे आणि याच्या आदानाचं मूल्य हे 0 रुपये दर्शविण्यात आलेलं आहे, कारण उत्पादनाची ही पहिली पायरी आहे. याच्यावरती कुठलीही प्रोसेस झालेली नाही आणि वर्धित मूल्यामध्ये मात्र 150 रुपये ही कायम ठेवलेलं आहे, कारण कापसाच्या मूल्याची किंमतच 150 रुपये आहे. म्हणून त्या कॉलम मध्ये 150 रुपये तुम्हाला दिसत असतील. आता कापसापासून सूत तयार केल्यानंतर बाजार भावानुसार त्या सूताची किंमत ही 250 रुपये दर्शविण्यात आलेली आहे. बघा, सूत कसं तयार झालं? तर सूत कापसापासून तयार झालं. उत्पादनाची ही दुसरी स्टेज आहे आणि म्हणून या दुसऱ्या स्टेज मध्ये आता 250 रुपये तर सुताची किंमत आहे आणि त्या सुताच्या किमतीमध्ये कापसाची किंमत ही अंतर्भूत आहे. म्हणून दुसऱ्या स्टेज मध्ये कापसाचं मूल्य हे 150 रुपये दाखविण्यात आलेलं आहे आणि वर्धित मूल्यामध्ये 100 रुपये हे तुम्हाला दाखविण्यात आलेले आहेत. आता ही 100 रुपये कसे आले? 100 रुपयाची वाढ कशी झाली या ठिकाणी? आता बघा, सुताची किंमत किती? 250 रुपये. आता या 250 रुपये मध्ये कापसाची किंमत किती आहे? 150 रुपये. म्हणजे 250 मधून 150 रुपये मायनस झाले तर या दुसऱ्या स्टेज मध्ये सुताच्या किमतीमध्ये निव्वळ वाढ कितीची झालेली आहे? 100 रुपयाची झालेली आहे. म्हणून 100 रुपये ही वाढलेली किंमत वर्धित मूल्य या कॉलम मध्ये दर्शविण्यात आलेली आहे. आता सुतापासून कापडाची निर्मिती केली की त्याचं बाजारभावानुसार 400 रुपये मूल्य आलेलं आहे. आता कापड हे तयार झालं सुतापासून,
म्हणजे कापडाच्या किमतीमध्ये सुताची किंमत ही अंतर्भूत आहे. तर सुताची किंमत किती होते? तर सुताची किंमत ही 250 रुपये होती. म्हणजे या टप्प्यामध्ये कापडाच्या किमतीत निव्वळ कितीची वाढ झाली? 400 रुपये मधून 250 रुपये वजा केले तर 150 रुपये उरतात. म्हणजे या तिसऱ्या स्टेजमध्ये कितीनं वाढ झाली? तर 150 रुपयानं वाढ झाली. तर ती वर्धित मूल्य या कॉलम मध्ये आपण दर्शविलेली आहे. आणि उत्पादनाचा अंतिम टप्पा म्हणजे रेडीमेड शर्ट. हा शर्ट कसा तयार झाला? तो हा शर्ट कापडापासून तयार झाला. या शर्टची बाजारभावानुसार किंमत सांगण्यात आलेली आहे 500 रुपये. आता शर्टच्या या 500 रुपये किमतीमध्ये 400 रुपये कपड्याची किंमत ही अंतर्भूत आहे. म्हणजे या शेवटच्या टप्प्यामध्ये निव्वळ कितीची वाढ झाली? तर 500 मधून 400 रुपये वजा केले म्हणजे 100 रुपयाची ही निव्वळ वाढ झालेली आहे. आता वर्धित मूल्य या कॉलम मध्ये उत्पादनाच्या टप्प्यामध्ये जी वाढ झालेली आहे त्या वाढीव रकमेची बेरीज केली असता किती येते? ती 500 रुपये आलेली आहे. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये उत्पादनाचं बाजार मूल्य म्हणजे शर्टाचं मूल्य किती दाखवण्यात आलेलं आहे? 500 रुपये. तर मूल्यवर्धित पद्धतीमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जी निव्वळ वाढ झालेली आहे त्या निव्वळ वाढीच्या रकमेची जे एकूण जे टप्पे आहेत त्यांची बेरीज केली जाते आणि ही बेरीज केलेली रक्कमच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाते. आता बघा, आपण अंतिम वस्तू पद्धती बघितली आणि मूल्यवर्धित पद्धती बघितली. तर या दोन्ही पद्धतीमध्ये द्विमापन टाळलं जाणं हा या पद्धतींचा मुख्य उद्देश आहे. आणि द्विमापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीमध्ये अशा या दोन पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत. आता मित्रांनो, या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना काही दक्षता या घेतल्या पाहिजेत, काही काळजी घेतली पाहिजे. ती काळजी कुठल्या स्वरूपाची आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया. बघा, पहिली दक्षता म्हणजे द्विमापन टाळण्यासाठी या पद्धतीमध्ये फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य हे मोजलं जातं. अर्धसिद्ध वस्तू किंवा मध्यम वस्तूंचं मूल्य या ठिकाणी मोजलं जात नाही. जाऊ नये या स्वरूपाची दक्षता घेतली गेली पाहिजे. दुसरी दक्षता म्हणजे स्वयं उपभोगासाठी वापरल्या गेलेल्या वस्तूंचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरलं जावं. आता या संदर्भामध्ये आपण एक उदाहरण घेऊया. बघा, एका शेतकऱ्याला त्याच्या शेतीमधून 10 क्विंटल गव्हाचं उत्पादन झालं. या 10 क्विंटल पैकी 8 क्विंटल त्याने बाजारामध्ये विकले आणि 2 क्विंटल स्वतःच्या उपभोगासाठी त्यांनी घरामध्ये ठेवले. तर ह्या 2 क्विंटल गव्हाच्या उत्पादनाचा समावेश राष्ट्रीय उत्पादनामध्ये झाला पाहिजे. कारण त्या चालू वर्षामध्ये त्या शेतकऱ्याचं उत्पादन किती झालेलं आहे? 10 क्विंटल. ते भले त्यानं स्वतःच्या उपभोगासाठी जरी वापरलेलं असलं तरी ते या राष्ट्रीय उत्पादनामध्ये पकडलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं स्वयं उपभोगासाठी वापरल्या गेलेल्या वस्तूंचं मूल्य सुद्धा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे मोजलं जावं, या संदर्भामध्ये काळजी घ्यायचं आहे. तिसऱ्या दक्षतेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाची
आकडेवारी ही अचूक आली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही अचूक झाली पाहिजे. यासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम ही वगळली जावी आणि शासनानं जे अनुदान दिलेले आहे त्या अनुदानाची रक्कम ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जावी, धरली जावी. बघा, म्हणजे अप्रत्यक्ष कर वगळायचे आणि अनुदानाची रक्कम त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ही मोजायची आहे. यानंतर चौथी दक्षता आपल्याला सांगता येईल की म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदल हा लक्षात घ्यावा. म्हणजे वस्तूंच्या किमतीमध्ये जे चढ उतार होतात त्यांची तुलना करून तुलनात्मक दृष्टीनं हे बदल त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची काउंटिंग करत असताना लक्षामध्ये घेतल्या जाव्या. पाचवं आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आयात मूल्य, राष्ट्रीय उत्पन्नातून आयात मूल्य हे वगळलं पाहिजे आणि निर्यात मूल्य हे अधिक केलं पाहिजे. म्हणजे आयात आणि निर्यात यांच्यामधलं निव्वळ फरकाची रक्कम ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट केली गेली पाहिजे. बघा, सहावी दक्षता म्हणजे भांडवली वस्तूची झालेली झीज किंवा त्यालाच आपण घसारा खर्च असं म्हणतो. तर हा घसारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि शेवटची दक्षता म्हणजे जुन्या वस्तूंची खरेदी विक्री ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण या वस्तूंचं उत्पादन हे चालू आर्थिक वर्षामध्ये झालेलं नसतं आणि त्यामुळं अशा जुन्या वस्तूंची खरेदी विक्री, अशा जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीची जे व्यवहार झालेले असतात ते व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जाणार नाहीत. त्यांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जाणार नाही याची दक्षता ही घेतली गेली पाहिजे. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणना करणाऱ्या 3 पद्धती आपण सांगितलेल्या आहेत. आता विशेषतः अविकसित देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना उत्पादन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. परंतु या पद्धतीनं केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही कमी विश्वासार्ह समजली जाते. म्हणजे आकडेवारी चुकीची, माहिती चुकीची मिळण्याची शक्यता असते आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही अचूक करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी या पद्धतीमध्ये या निर्माण होत असतात आणि त्यामुळं या पद्धतीनं काउंट केलेलं राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये कमी विश्वासार्हता असतं असं म्हटलं जातं. बघा, भारतामध्ये काही क्षेत्रामध्ये उत्पादन पद्धतीचा आणि काही क्षेत्रामध्ये उत्पन्न पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे असं दोन्ही पद्धतीच्या साहाय्यानं भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. त्यापैकी शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी उत्पादन पद्धतीचा उपयोग केला जातो. तर वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण या क्षेत्रातील उत्पादन मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीचा हा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीनं
दोन्ही पद्धतीचा अवलंब करून भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही केली जात असते. तर या तासिकेमध्ये आपण उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही कशी केली जात असते या संदर्भामध्ये सविस्तर अशा स्वरूपाचा आढावा घेतलेला आहे.